नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाच्या अंतर्गतील 5वं जे आपलं प्रकरण आहे ते म्हणजे इश्यू इन इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन या प्रकरणाच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे आणि ह्या अभ्यासक्रमामधील हे शेवटचं प्रकरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील प्रकरण क्रमांक 4 आपण चर्चा केली की भारतात विविध प्रशासकीय सुधारणांसाठी वेगवेगळे आयोग, चौकशी समिती आणि तज्ज्ञ व्यक्ती यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांच्या शिफारशीनुसार शासनाने काही नियम, काही कायदे केले. त्या शिफारशी स्वीकारल्या, काही स्वीकारल्या नाही. मात्र असं असलं तरी प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टिकोनातून, प्रशासकीय भ्रष्टाचार कमी करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा अगदी राजकीय भ्रष्टाचार दृष्टिकोनातून तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्थापित असलेल्या ज्या विविध व्यवस्था आहेत, ज्या यंत्रणा आहेत, त्या पुरेशा ठरत नाही आणि म्हणून नागरिकांच्या तक्रारी असतील किंवा प्रशासकीय आणि राजकीय कृतींच्या विरुद्ध, त्यांच्या निर्णयांच्या विरुद्ध नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कार्यक्षम अशी यंत्रणेचे अभाव हा वारंवार दिसत होता आणि मग त्यातून लोकपाल या संकल्पनेची चर्चा खऱ्या अर्थानं सुरू झाली. आणि म्हणून आपल्याला आजच्या भागामध्ये नागरिक तक्रार निवारण यंत्रणा ज्या आहेत त्यातील 2 महत्त्वपूर्ण यंत्रणा ज्या आहेत, एक म्हणजे लोकपाल आणि लोकायुक्त आणि दुसरी म्हणजे केंद्रीय सतर्कता आयोग, ह्या 2 महत्त्वपूर्ण घटकांविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. त्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे लोकपाल. आता लोकपाल ही जी यंत्रणा आहे, ही यंत्रणा ज्याला इंग्रजीमध्ये ऑम्बुड्समन असं म्हणतात आणि मग ह्या यंत्रणेची नेमकी पार्श्वभूमी काय आहेत तर ती आपण जाणून घेऊया. आता भारतासह सर्वच जे लोकशाही देश आहेत जगभर, या लोकशाही देशांनी लोकपाल या संस्थेची त्यांना आवश्यकता आणि महत्त्व जाणू लागल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांनी त्याचं मान्य केलेलं दिसून येतं. मग लोकपाल म्हणजे काय तर सर्वसाधारण आपण असं म्हणू शकतो की प्रशासनाच्या कृतींविरुद्ध आणि निर्णयांविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्यांचं निवारण करण्यासाठी नियुक्त केलेल्या शासकीय अधिकाऱ्याला लोकपाल असं म्हणतात. मग ही जी लोकपालाची यंत्रणा आहे ही स्वीडन झालं, नॉर्वे, डेन्मार्क आदी अशा अनेक देशांमध्ये या शासकीय अधिकाऱ्याला ॲम्बुड्समन या नावानं ओळखलं जातं आणि आपल्याकडे लोकपाल असं म्हटलं जातं. आता लोकपाल ही संकल्पना खरं तर पहिल्यांदा स्वीडन या देशामध्ये ती सुरू झालेली आहे आणि स्वीडनमध्ये जेव्हा ही लोकपाल सुरू झाली आणि त्याच्यानंतर अगदी नॉर्वे, डेन्मार्क, फिनलँड, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम आदी देशांमध्ये लोकपाल ही संस्था स्थापन करण्यात आलेली दिसून येते. भारतालाही लोकपाल या संस्थेचं महत्त्व पटलेलं आहे. भारत झालं, कॅनडा झाला, या देशांच्या घटक राज्यांमध्ये लोकायुक्त ही यंत्रणा कार्यरत आहे. म्हणजे भारताचं जर उदाहरण घेतलं तर 1968, 1971, 1977, 1989, 1985, 2011, 2013 अशा वेगवेगळ्या काळामध्ये भारतीय संसदेत लोकपाल आणि लोकायुक्तचं विधेयक मांडण्यात आलं. त्यातील 2013च्या कायद्याने शेवटी हे लोकपालाचं विधेयक संमत झालं आणि 2014ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यानंतर आतापर्यंत जर विचार केला तर खऱ्या अर्थानं 12 घटक राज्यांमध्ये भारतात सध्या लोकायुक्त ही यंत्रणा सुरू आहेत. खरं तर 2014ला कायदा लागू झाल्यानंतर लोकपाल आणि लोकायुक्त म्हणजे केंद्रामध्ये लोकपाल आणि घटक राज्यांमध्ये लोकायुक्त ह्या यंत्रणा संपूर्ण देशामध्ये संपूर्ण घटक राज्यांमध्ये 1 वर्षाच्या आत लागू होणं अपेक्षित होतं. परंतु आत्तापर्यंत विचार केला तर 28 घटक राज्य आणि ही जेवढी केंद्रशासित प्रदेश आहेत तिथे त्यांच्या सर्वांपैकी 12च ठिकाणीत आपल्याला हे लोकायुक्त यंत्रणा लागू झालेली दिसून येते. म्हणजे विधेयकाला आणि लोकपालाच्या संदर्भात भारतीय संसदेने विधेयकाला मान्यता दिलेली असली तरी विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं आणि असं असलं तरी अजूनही ह्या लोकपाल यंत्रणेची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झालेली नाहीत. कारण पिनाकी घोष हे माजी न्यायमूर्ती
यांची पहिले लोकपाल म्हणून देशात नियुक्ती झाली, पण ती कधी झाली? 2019ला. म्हणजे कायद्यानंतर 4-5 वर्ष त्याच्यासाठी लागली आणि अजूनही नियमावलीच्या अभावी त्यांची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झालेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे लोकपाल आणि लोकायुक्त ही जी यंत्रणा आहे ती ही ज्येष्ठ राजकीय नेते असतील किंवा सनदी सेवांमधील सार्वजनिक उपक्रमांमधील जे उच्च पदस्थ असणारे अधिकारी आहेत त्यांना प्राप्त झालेले जे अमर्याद अधिकार असतात त्या अमर्याद अधिकारांचा ते गैरवापर करून जो भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचाराला निपटून काढण्यासाठी लोकपाल विधेयक संमत होणं आणि त्याचं प्रत्यक्ष कार्यवाही होणं हे आवश्यक आहे. काही घटक राज्यांनी मात्र लोकायुक्त ही कायदा संमत केला. म्हणजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र. 1961लाच लोकायुक्त कायदा केला आणि महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त ही यंत्रणा कार्यरत होती आणि ती आता पुढे 2013-14च्या या कायद्यानुसार नव्यानं ही यंत्रणा आपल्याला अंमलात असलेली दिसून येते. खरं तर भारतातील सर्वच राजकीय पक्ष नेते यांनी या विषयावर एकत्र येऊन चर्चा करून मतैक्य बनवणं आवश्यक होतं, पण त्याच्यासाठी अगदी एवढी 60-70 वर्ष आपल्याला लागलेली दिसतात आणि म्हणून या संदर्भामध्ये ही एक खेदजनक गोष्ट म्हणून आपल्याला सांगता येईल. आता ॲम्बुड्समन ही जी संकल्पना आहे ही मूळ स्वीडन या देशाची आहे. कारण स्वीडनमध्ये तेथील न्यायालय आणि ज्या तत्सम ज्या काही यंत्रणा होत्या, संस्था होत्या, त्यांच्याकडून जनतेच्या घराण्यांचं तक्रारींचं निवारण होऊ शकत नव्हतं. म्हणून स्वीडन या देशाच्या कायदेमंडळाने ॲम्बुड्समन या अधिकाऱ्याची नेमणूक केली. आणि ही सुरुवात कधी झाली तर 18व्या शतकाच्या सुरुवातीला स्वीडनमध्ये लोकपाल म्हणजे ॲम्बुड्समन या यंत्रणेची सुरुवात झाली. म्हणजे 1713मध्ये या यंत्रणेला सुरुवातीला फर्स्ट चान्सलर ऑफ जस्टिस असं संबोधण्यात येत होतं आणि पुढे 1809पासून त्याला ॲम्बुड्समन म्हणजे लोकपाल असं त्याला संबोधलं जाऊ लागलं. आता स्वीडनमध्ये लोकपालाची निवड ही 4 वर्षांसाठी होते आणि त्याची दुसऱ्या वेळी म्हणजे फेरनियुक्ती त्याची सेकंड टर्मसाठी पण त्याची निवड करता येऊ शकते. हाच स्वीडनमधला लोकपाल तिथल्या सरकारला जबाबदार असत नाही, म्हणजे प्रत्यक्षरित्या तो जबाबदार असत नाही. त्याचबरोबर स्वीडनमध्ये नागरिकांचा आणि सैनिकांचा यांच्या प्रश्नांची चौकशी करण्यासाठी 2 वेगवेगळे ॲम्बुड्समन तिथे आपल्याला असलेले दिसून येतात किंवा सांगता येतात. आणि त्यामुळे सर्वसाधारण न्यायालय आणि जी प्रशासकीय न्यायाधिकरणं आहेत या न्यायाधिकरणांमध्ये हा लोकपाल त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यांनी दिलेल्या निर्णयांमध्ये तो हस्तक्षेप करत नाही. मात्र तो शासनाच्या कोणत्याही विभागातून कोणत्याही स्वरूपाची माहिती कागदपत्र तो मागवू शकतो, पाहू शकतो. आणि त्याचबरोबर न्यायाधीश असतील, शासकीय अधिकारी असतील यांच्या कार्यावर नियंत्रण आणि देखरेखसुद्धा तो ठेवू शकतो. म्हणजे हे अधिकार या लोकपाल या अधिकार या व्यक्तीला असलेले आपल्याला दिसून येतात. आता स्वीडनप्रमाणेच नंतर नॉर्वे झालं, फिनलँड झालं, न्यूझीलंड झालं, डेन्मार्क झालं, इंग्लंड झालं या देशांमध्ये सुद्धा ॲम्बुड्समन नावाची एक अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली दिसून येते. म्हणजे 1909 साली स्वीडननंतर पहिल्यांदा दुसऱ्यांदा कोणता देश असेल तर तो म्हणजे फिनलँड यांनी स्वीकारलेलं दिसतं. 1953 साली डेन्मार्कनं, 1961 साली न्यूझीलंडनं, 1963 साली नॉर्वेमध्ये ही लोकपालाची संस्था स्थापन झालेली दिसते. युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटनमध्ये 1967 साली पार्लमेंटरी कमिशनर ज्याला संसदीय आयुक्त म्हणतो आपण, हे पद लोकपालाच्या धर्तीवर तिथं नियुक्त करण्यात आलं. कारण त्याच्यापूर्वी तिथे सर जॉन्स व्हाईट यांच्या नेतृत्वाखालील एका संशोधन गटाने लोकपाल पदासंबंधी संशोधन करून आपला अहवाल सिटिझन अँड ॲडमिनिस्ट्रेशन या ग्रंथामध्ये त्यांनी प्रकाशित केला आणि या अहवालानुसार इंग्लंडमध्ये ॲम्बुड्समनसारखी एखादी संस्था स्थापन करावी असा निष्कर्ष काढण्यात आला. आणि मग त्यातून म्हणजे बघा इंग्लंडमध्ये केवळ एकाच शिफारशीच्या एकाच अहवालाच्या आधारावर 1967मध्ये पार्लमेंटमध्ये ॲम्बुड्समन कायदा हा संमत झाला आणि पार्लमेंटरी कमिशनर हे पद निर्माण झालं. त्याचं कम्पॅरिझन जर तुम्ही भारताशी जर केलं तर भारतामध्ये अगदी 1967-68 पासून तर 2013-14पर्यंत याचा कायदा व्हायला एवढा अवधी लागला. अनेक वेळा बिल आले संसदेमध्ये आणि ते नामंजूर झाले, फेटाळले, कधी संसद बरखास्त झाली आणि आजही तो कायदा होऊन आजही देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जगभर जर बघितलं तुम्ही तर जगाच्या भ्रष्टाचारांच्या यादीमध्ये भारताचं स्थान हे 78वं आहे. आणि असं असूनही
भारतामध्ये आजही हे पद कार्यक्षम रीतीनं त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आपल्याला दिसत नाही. ॲम्बुड्समन सारख्या संस्थेला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आहे हे आपल्याला एकूणच सांगता येतं. म्हणजे ह्या देशांच्या व्यतिरिक्त पश्चिम जर्मनी असेल, फ्रान्स असेल, जपान असेल, सोव्हिएट रशिया या देशांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या नावांनी ॲम्बुड्समनसारखी साम्य असलेल्या संस्था आपल्याला असलेल्या दिसून येतात. फ्रान्समध्ये तर सनदी सेवकांविरुद्ध नागरिकांनी केलेल्या तक्रारींचं आणि आरोपांचं निराकरण करण्यासाठी विशेष प्रशासकीय न्यायालयाद्वारे ते केलं जातं. आणि मग ते प्रशासकीय न्यायालयातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय आहेत, तर फ्रान्समधील जे राज्य परिषद आहेत, म्हणजे ज्याला काउन्सिल ऑफ स्टेट म्हणतो, ही संस्था तिथं ही कार्य करताना आपल्याला दिसून येते. अमेरिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचा अन्याय किंवा जुलूम, भ्रष्टाचार यापासून नागरिकांच्या अधिकारांचं म्हणजेच स्वातंत्र्याचं रक्षण करण्याच्यासाठी अमेरिकेमध्ये काँग्रेसच्या चौकशीची एक समिती असते आणि ती ॲम्बुड्समनसारखी संस्था जरी नसली पण ती त्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण काम करते. सोव्हिएट रशियामध्ये प्रोक्युरेटर जनरलकडून कायद्याचं पालन शासकीय अधिकाऱ्यांकडून होतं किंवा नाही हे पाहिलं जातं. म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गैरवापर यापासून नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण या वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या यंत्रणा त्याच्यामध्ये करताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर जर भारताच्या संदर्भात जर आपण बघितलं तर भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला ही जी यंत्रणा आहेत ह्या यंत्रणेची त्याची पार्श्वभूमी काय आहेत आणि वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या ज्या शिफारशी आहेत त्याची आपल्याला चर्चा करता येईल. 1968मध्ये पहिल्यांदा आणि नंतर 1971ला लोकपाल विधेयक मांडण्यात आलं. पण त्यापूर्वी लोकपाल ही संस्था का आवश्यक आहे यासंबंधी विचार मांडण्यात आलेले दिसून येतात. आणि मग त्याचा जर विचार केला तर 1959 सालीच भारताचे अर्थतज्ज्ञ C.D. देशमुख यांनी लोकपाल या पदाची आवश्यकता आणि महत्त्व भारताला आहे असं सांगितलं होतं आणि म्हणून हे पद भारतात निर्माण करणं गरजेचं आहे असं त्यांनी मांडलेलं दिसतं. पुढे 1963मध्ये त्यावेळचे खासदार म्हणजे आता आपण त्यांना माजी खासदार म्हणू शकतो डॉक्टर L.M. सिंघवी यांनी लोकसभेमध्ये सर्वप्रथम लोकपालाचा प्रश्न उपस्थित केलेला दिसून येतो आणि भारतीय प्रशासनात निर्माण होणारा अन्याय, भ्रष्टाचार, लाचलुचपत, पक्षपातीपणा यांना प्रतिबंध करण्यासाठी लोकपाल ही संस्था कशी आवश्यक आहे यासंबंधी त्यांनी समर्थन केलं. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्री P.B. गजेंद्र गडकर यांनी देखील लोकपालाचं महत्त्व आणि त्याची आवश्यकता यासंबंधी आपलं मत मांडलेलं दिसून येतं. त्यानंतर 1962मध्ये झालेली जी तिसरी अखिल भारतीय कायदा परिषद होती, ह्या कायदा परिषदेत देखील लोकपाल ही संस्था स्थापन केली पाहिजेत अशी शिफारस खुद्द जी ॲम्बुड्समन समिती होती त्या समितीने केलेली दिसते. त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 1963 साली जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचं जयपूरला अधिवेशन भरलं आणि त्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान असताना त्यांनी लोकपाल आणि लोकायुक्त ह्या पदांच्या आवश्यकतेचं प्रतिपादन केलं. त्यांच्यामध्ये की कनिष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्यापासून तर देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वांचं स्वतंत्रपणे आणि निपक्षपातीपणे चौकशी या संस्थेद्वारे झाली पाहिजेत असं त्यांनी सुचवलेलं दिसून येतं. पुढे 1966 साली आपल्याला माहिती आहे की मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग नेमला आणि ह्या आयोगाने देखील ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशींमध्ये ॲम्बुड्समन पद्धतीचा स्वीकार करावा असं त्यांनी सुचवलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे प्रशासकीय सुधारणा आयोगाने तर अत्यंत सविस्तर त्याची कार्यपद्धती कशी असेल, त्याची रचना कशी असेल, त्याचे अधिकार काय असतील या सर्व गोष्टींचा अगदी तपशीलवार चर्चा केलेली होती. म्हणजे आयोगाने शिफारशी केलेल्या होत्या त्यातल्या काही महत्त्वाच्या शिफारशींची जर आपल्याला चर्चा करायची ठरली तर ती आपल्याला अशी सांगते ते की मंत्री जर असेल, सचिव असेल, प्रशासकीय अधिकारी असतील यांच्या कार्याविरुद्ध करण्यात येणाऱ्या आरोपांची आणि तक्रारींची चौकशी करण्यासाठी आणि त्यासंबंधी निर्णय देण्यासाठी लोकपाल व लोकायुक्त यांची नियुक्ती करण्यात यावी अशी पहिली आणि एक महत्त्वपूर्ण शिफारस या प्रशासकीय सुधारणा आयोगाने केलेली दिसून येते. त्यानंतर लोकपाल आहेत, लोकायुक्त हे शासनाच्या तिन्ही शाखांपासून म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्यापासून स्वतंत्र आणि अलग असावं. त्याचबरोबर लोकपाल आणि लोकायुक्त यांचं कार्य अनौपचारिक पद्धतीनं आणि गुप्त पद्धतीनं चाललं पाहिजेत अशी एक शिफारस केलेली आहे.
त्याचबरोबर लोकपाल आणि लोकायुक्त ही पदं सर्वसाधारण न्यायालयातील न्यायाधीशांनी एवढीच अधिकाराची आणि महत्त्वाची मानली जावीत. त्यांच्या कार्यात न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता कामा नये असं त्यांनी सांगितलेलं दिसून येतं. त्याचबरोबर लोकपाल आणि लोकायुक्त यांनी आपलं कार्य हे निपक्षपातीपणे आणि निस्वार्थीपणे केलं पाहिजेत अशी देखील एक महत्त्वपूर्ण शिफारस केलेली दिसून येते. त्याचबरोबर ॲम्बुड्समनची म्हणजे लोकपाल आणि लोकायुक्ताची नियुक्ती करताना राष्ट्रपतींनी ती नियुक्ती करावी आणि राष्ट्रपतींनी ही नियुक्ती करत असताना पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता यांच्या सल्ल्यानुसार करावी. म्हणजेच ह्या पदाला त्याच्यावर कुणी आक्षेप घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर लोकपालाचा दर्जा हा सरन्यायाधीशाने एवढा असावा. तो स्वमर्जीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. पण जर त्याला गैरवर्तनावरनं जर दूर करायचं असेल, त्याला बडतर्फ करायचं असेल, तर जशी सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांसाठी जी बडतर्फीची पद्धत अवलंबली जाते, तीच पद्धत लोकपालासाठी बडतर्फ करताना अवलंबावी अशी एक शिफारस केलेली दिसून येते. मग लोकपालाचा कार्यकाळ काय असेल तर साधारणतः 5 वर्षे त्याचा कार्यकाळ असेल. त्याची त्याच पदावर दुसऱ्या वेळी देखील नियुक्ती करता येऊ शकते. लोकपालाला त्याचा दरवर्षी त्याच्या कार्याचा अहवाल हा लोकसभेला सादर करावा लागेल आणि लोकायुक्ताला त्याच्या कार्याचा अहवाल त्या त्या घटक राज्याच्या विधानसभेला सादर करावा लागेल. त्याच्यानंतर आयोगाच्या अधिकाराच्या संदर्भात देखील प्रशासकीय सुधारणा आयोगाने लोकपालाच्या अधिकाराच्या संदर्भात चर्चा केली. त्यांच्यामध्ये की परराष्ट्र व्यवहाराशी संबंधित असणाऱ्या ज्या बाबी आहेत म्हणजे मग त्यामध्ये पासपोर्ट आला, व्यापार आला, व्यवसाय आले, सनदी सेवकांचे सेवा नियम आले, सन्मानदर्शक वेगवेगळ्या पदव्या, पुरस्कार आले आदी गोष्टी मात्र लोकपालाच्या चौकशी करण्याच्या अधिकारात राहणार नाही, त्याच्या कार्यकक्षाच्या बाहेर ठेवावं अशी देखील एक महत्त्वपूर्ण शिफारस त्यामध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. एकूणच ह्या अशा वेगवेगळ्या समित्या आणि वेगवेगळे आयोग यांनी लोकपालाच्या आवश्यकता या संदर्भात चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. मग भारतातील लोकपालाची जर प्रवास जर आपण बघितला ह्या कायद्याचा तर तो आपल्याला सांगतील की 9 मे 1968 रोजी केंद्र सरकारमार्फत पहिल्यांदा लोकपाल आणि लोकायुक्त या संबंधी एक विधेयक लोकसभेत मांडलं गेलं. आता हे विधेयक प्रशासकीय सुधारणा आयोगाने ज्या काही शिफारशी केलेल्या होत्या त्या शिफारशींवर आधारलेलं होतं. परंतु या विधेयकातून पंतप्रधानांना बाजूला ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर महालेखापरीक्षक असेल, लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष असेल, निवडणूक आयोगाचा आयुक्त असेल, कायदे मंडळातील प्रतिनिधी म्हणजे खासदार असतील, या सगळ्यांना लोकपालाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवलं होतं आणि त्यामुळे लोकसभेने हे विधेयक संमत केलं. पण राज्यसभेकडून हे विधेयक पास होऊ शकलं नाही, कारण ज्या उद्देशासाठी म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून सर्व व्यक्ती त्याच्या कार्यकक्षेच्या बाहेर होते आणि म्हणून लोकपालाचा काही उपयोग होणार नाही, म्हणून हे विधेयक राज्यसभेने फेटाळलेलं दिसून येतं. पुढे 11 ऑगस्ट 1971 रोजी केंद्र सरकारने पुन्हा लोकपाल आणि लोकायुक्ताचं विधेयक लोकसभेमध्ये मांडलं. पण त्यावेळेसही हे विधेयक संमत होऊ शकलं नाही. आता ह्या विधेयकामध्ये लोकपालाच्या मर्यादा ह्या थोड्या वाढवल्या होत्या म्हणजे आधीच्या विधेयकापेक्षा 68च्या विधेयकापेक्षा, कारण केंद्र आणि घटक राज्यातले सर्व मंत्री सचिव यांचा समावेश लोकपालाच्या कार्यकक्षेत करण्यात आला होता. परंतु भारताबाहेरील सनदी सेवकांबद्दल खटले चालवण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला नव्हता. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळचे जे सरन्यायाधीश होते ते म्हणजे PB मुखर्जी यांनी या विधेयकावर टीका केली. ते असं म्हटले PB मुखर्जी की लोकपाल हा त्याला प्राप्त झालेल्या अधिकारांच्या जोरावर तो हुकुमशाह होण्याचा धोका असतो. कारण मुळात देशामध्ये उपलब्ध असलेले जे व्हिजिलन्स कमिशन आहे, जे प्रशासकीय न्यायाधिकरणं आहेत, जी न्यायव्यवस्था न्यायमंडळ आहेत, हे सगळं असताना देखील लोकपालाची आवश्यकता काय आहे? ती आवश्यकता नाही आहेत त्यांच्या मते. कारण लोकपालाच्या चौकशी करण्याच्या कामामुळं कामामध्ये दप्तर दिरंगाई निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशी करण्याची आवश्यकता नसते, कारण मुळात पंतप्रधानांवर कायदेमंडळाचं सातत्याने नियंत्रण असतं आणि म्हणून एखादं निनावी असं किंवा अपरिचित असं एखादं पत्र आलं आणि त्या पत्राच्या संदर्भात लगेचच लोकपालाने त्याचा वापर करत पंतप्रधानांची चौकशी करावी काम. कारण अशा सर्वच पत्रांचा जर विचार करायचं ठरवलं तर ते लोकपालाला शक्य देखील होणार नाही.
आणि म्हणून देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीनं लोकपाल हे पद घातक असून तो वेळेचा आणि पैशाचा अपव्यय करणारं ठरेल, अशी टीकाही त्यावेळचे माजी न्यायाधीश पी मुखर्जी यांनी केलेली दिसून येते. आणि मग हा जो टीकात्मक सूर जो होता तो संसदेत देखील उमटला आणि त्यामुळे हे विधेयक 1971ला देखील संमत होऊ शकलेलं नव्हतं. पुढे जनता पक्षाच्या राजवटीमध्ये जुलै 1977मध्ये पुन्हा लोकपाल हे विधेयक मांडण्यात आलं. ते लोकसभेत मांडलं. 1971च्या तुलनेमध्ये हे विधेयक बऱ्याच प्रमाणात वेगळं होतं, कारण विधेयकाच्या अधिकार क्षेत्र, कार्यक्षेत्र हे व्यापक करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, संसदेचे प्रतिनिधी सगळ्यांविषयी तक्रार मांडण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झालेला होता. त्याचबरोबर सनदी सेवकांविरुद्ध आरोप लोकपालाच्या अधिकार क्षेत्रात येत होते. आणि त्याच्यामुळे लोकसभेत हे विधेयक लोकसभेतून राज्यसभेसाठी चर्चेला गेलं, परंतु विधेयकासंबंधी अधिक चिकित्सक आणि विचार करण्याच्या उद्देशानं दोन्ही सभागृहांनी संयुक्त समितीकडे ते विधेयक पाठवलं. पुढे काय झालं की लगेचच जनता पक्षाची राजवट संपुष्टात आली आणि त्यामुळे मग हे विधेयक पुन्हा मागे पडलेलं दिसतं. त्यानंतर 1985 साली राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत स्वच्छ आणि निकोप प्रशासनाच्या हेतूने संसदेत हे विधेयक परत मांडण्यात आलं आणि पुन्हा सोमनाथ रथ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि या समितीने आपला अहवाल पुढे 1988ला सादर केला. 77 प्रमाणेच पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याविरुद्ध तक्रार करण्याचा अधिकार लोकपालाच्या अधिकार कक्षेत ठेवलेला होता, पण त्यावेळेस हे परत सरकार गेलं आणि विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. पुढे 29 डिसेंबर 1989 रोजी विश्वनाथ प्रताप सिंह, व्ही.पी. सिंग यांच्या सरकारच्या काळामध्ये पुन्हा हे विधेयक त्याच्यामध्ये मांडण्यात आलेलं दिसून येतं. अशा प्रकारे हे विधेयकाची ही जी मालिका होती ही वेगवेगळ्या सरकारच्या काळामध्ये आपल्याला मांडलेली त्याच्यामध्ये दिसून येते. परंतु पंतप्रधानांचं कार्यालय, पंतप्रधान ह्या काही महत्त्वपूर्ण यंत्रणा ह्या लोकपालाच्या अधिकार कक्षेत घ्यावा की नाही याच्यावरनं सातत्यानं हे वाद त्यामध्ये निर्माण होत होते आणि त्यामुळे लोकपाल विधेयकाला मोठ्या प्रमाणात ते संमत व्हायला एका सभागृहाने केलं तर दुसरं सभागृह त्याला विरोध करत होता किंवा मध्येच सरकारचा कार्यकाळ त्यामध्ये संपत होता आणि त्यामुळे लोकपाल विधेयक हे मंजूर होऊ शकलेलं नव्हतं. त्यानंतर शेवटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की 2011मध्ये अण्णा हजारे यांनी एक देशव्यापी आंदोलन सुरू केलं लोकपाल आणि लोकायुक्त या दोन यंत्रणांसाठी, संस्थांसाठी. आणि हे आंदोलन प्रचंड देशभर लोकांनीही त्याला पाठिंबा दिला, सरकारवरचा दबाव वाढला आणि शेवटी 2013मध्ये 11मध्ये हे विधेयक मांडलं गेलं. परत पुढे सरकार बदललं, परत पुढे नव्याने हे विधेयक पुन्हा मांडलं गेलं आणि शेवटी ते 2014ला ह्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होऊन राष्ट्रपतींची संमती झाली आणि 2014ला हे विधेयक खऱ्या अर्थानं लागू झालं. 2013ला विधेयक संसदेत मंजूर झालं आणि 2014ला ते लागू झालेलं आपल्याला दिसून येतं. असं असलं तरी लोकपाल ही जी यंत्रणा आहे तिची मात्र अंमलबजावणी आजही आपल्याला रखडलेली दिसून येते. कारण पिनाकी घोष यांचे भारताचे पहिले लोकपाल म्हणून निवड झाली ती कधी मार्च 2019मध्ये. म्हणजे कायदा झाल्यानंतर 4-5 वर्षानंतर ही खरं तर राजकीय दृष्टिकोनातून उदासीनता आपल्याला त्यामध्ये म्हणावी लागेल. कारण लोकपाल ही जी यंत्रणा आहेत ही यंत्रणा प्रशासकीय आणि राजकीय अशा दोन्ही ठिकाणचा भ्रष्टाचार, अधिकारांचा जो होणारा गैरवापर आहेत ही मोडून काढण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वपूर्ण आहेत. आणि ही जी यंत्रणा आहेत केंद्रामध्ये आजही आपल्याला तिची अंमलबजावणी सुरू झालेली दिसत नाही. त्याच्यामुळे ज्या देशांमध्ये 18व्या-19व्या शतकात लोकपालसारखी यंत्रणा स्वीकारलेली आहेत त्या यंत्रणा आजही आपण 21व्या शतकामध्ये सुद्धा तिची प्रभावी अंमलबजावणी करू शकत नाही. खरं तर हे भारताच्या दृष्टीनं एक मोठं अपयश आपल्याला म्हणावं लागेल. त्याचबरोबर मग लोकपाल ही जी यंत्रणा आहेत ह्या यंत्रणेचं म्हणजे वेगळेपण काय, तिचं वैशिष्ट्य काय, तर विद्यार्थी मित्रांनो, कारण मुळात भारतामध्ये वेगवेगळे प्रशासकीय न्यायाधिकरणं आहेत, वेगवेगळे व्हिजिलन्स कमिशन आहेत, न्यायमंडळ आहेत, न्यायव्यवस्था आहेत, न्यायालय आहेत, वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला त्याच्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहेत. परंतु किंवा अगदीच CBI, ED अशा वेगवेगळ्या चौकशी यंत्रणा आहेत.
परंतु ह्या सर्व यंत्रणा या शासनाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली त्यामध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि त्यामुळे लोकपालाचं वेगळेपणच हे आहे की लोकपाल ही मुळात स्वायत्त आणि स्वतंत्र अशी एक यंत्रणा असेल आणि ही यंत्रणा ती एखाद्या दिवाणी न्यायालयाप्रमाणे ती स्वतः चौकशी करू शकेल. चौकशी करताना लोकपालाला जर त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं तर लोकपाल ही त्या संबंधित व्यक्तीची त्या यंत्रणेची संपत्ती मालमत्ता जप्त करण्याचा अधिकारसुद्धा लोकपाल या यंत्रणेला देण्यात आलेला आहे. म्हणजे लोकपाल ही इतर सर्व यंत्रणांपेक्षा अधिक कार्यक्षम ठरेल असं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. कारण आत्ताच्या प्रस्थापित ज्या यंत्रणा आहेत त्यांना फक्त चौकशी करण्याचे अधिकार आहेत. त्यांना आरोप सिद्ध झाला तर शिक्षा ठोठावण्याचा अधिकार ह्या यंत्रणांना नाही आहेत. म्हणून लोकपाल हे त्याच्या बाबतीत वेगळं होतं आणि लोकपालच्या कार्यक्षेत्र देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असल्याचं सांगता येतं. आणि त्या दृष्टिकोनातून लोकपाल ही यंत्रणा महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला ठरल्याची दिसते. पण असंही नाही की उगाच वाटेल तेव्हा कोणीही त्याच्यासाठी अर्ज करेल. जर तुमच्या अर्जामध्ये पत्रामध्ये जर तथ्य नसेल, तुम्ही जर चुकीचा अर्ज उगाच केला असेल तर अर्ज करणाऱ्याला सुद्धा दंड ठोठावण्याचा, शिक्षा देण्याचा अधिकार, जर त्या अर्जामध्ये चूक असेल, ते सूडबुद्धीनं तो अर्ज केलेला असेल तर अशा वेळीसुद्धा त्या व्यक्तीला दंड ठोठावण्याचा अधिकार हा लोकपालाला असेल. आणि म्हणून लोकपाल ही यंत्रणा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. महाराष्ट्रामध्ये, बिहारमध्ये काही अशा 12 घटक राज्यांमध्ये ही यंत्रणा लागू आहेत. तिचं कामकाज हे अनौपचारिक पद्धतीनं आणि म्हणजे कुठल्याही फॉर्मॅलिटीजमध्ये न अडकता आणि गुप्त पद्धतीनं हे कामकाज सुरू असल्याचं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतं. परंतु लोकपाल ही देश पातळीवर ह्या यंत्रणेची आवश्यकता, तिचं महत्त्व आपल्याला त्यामध्ये सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागामध्ये केंद्रीय सतर्कता आयोग ही जी दुसरी एक महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या संदर्भात आपण चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.